पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कसा आहे संजू? मी मस्त आहे, तू कशी आहेस? मी पण छान आहे। केस कापलेस? हो, चांगलं दिसतंय। हे बघ गिफ्ट्स आणलेत तुझ्यासाठी खूप। ओपन करूयात आपण थोड्या वेळाने। मी 5 वाजता संजूला घ्यायला येईन। आय होप तेवढा वेळ पुरेसा आहे। 8ला ये, दॅट विल बी बेटर। 6 मॅक्झिमम। ठीक आहे। आय अज्युम की विक्रम इथे आला नसेल आणि येणारही नसेल। संजू जसा तुझा मुलगा तसा माझाही आहे ना, त्याच्यासाठी काय चांगलं काय वाईट हे कळतं मला। त्याच्या आवडीनिवडीबद्दल तुझ्यापेक्षा जास्त मला माहिती आहे खरं तर। शिल्पी, ऑलरेडी संजू खूप स्ट्रेसमध्ये आहे। त्याचा स्ट्रेस आणखी वाढवायचा नाहीये मला, आणि त्यासाठीच मी बोलतोय। झालं विचारून मग निघू आम्ही आता? वी नीड आवर स्पेस। चल। इथे बसूया? बस। हे गिफ्ट्स कधी ओपन करायचे? नंतर ओपन करूया? हा ठीक आहे। हा, बरं वाटतं ना इकडे? हो। संजू, मी तुला खूप मिस करते रे। मी पण तुला खूप मिस करतो। मला तो करमतच नाही तुझ्याशिवाय। घरी बोर होत असेल ना? नाही, आप्पा आजोबा माई आजी मी बोर्ड गेम्स, उनो, बॅडमिंटन, बॅट बॉल असं खेळत असतो। अच्छा, म्हणजे याच्यामध्ये फक्त माई आजी आणि आप्पा आजोबा असतात। मग पप्पा? पप्पांना तर वेळच नाही ना तुझ्यासाठी? नाही, पप्पा माझ्यासाठी रोज लवकर येतात आणि आम्ही दोघं संध्याकाळी खूप खेळतो। ओ, तू खा आईस्क्रीम खा। हा, आवडला ना तुला? घरी खायचे पाहिजे फार प्रॉब्लेम्स होत असतील ना? नाही, माई आजी माझ्यासाठी माझे फेवरेट डिशेस बनवत असते। अच्छा, म्हणजे त्या घरात तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये का? नाही, पप्पा तर मला रात्री स्टोरीज पण रीड करतात। मामी मामी काहीतरी काय? नाही, ती बघ तिकडे मामी आहे। इथे मामी कशाला येईल तडमडायला संजू? आपण चेक करूया, मामी आहे तिथे। नाही रे, मामी आहे। थांब थांब। नाही रे संजू, कोणी नाहीये तिकडे। मामी ना तुझ्या डोक्यात बसली आहे, सतत जिथे तिथे तुला ती दिसत असते। मी इथे बसली ना तुझ्या समोर तुझ्याशी गप्पा मारायला, मग माझ्याशी बोल ना। नाही, आपण चेक करूया, रीचेक करूया आपण। ऐक ना, आपण ना दुसरीकडे जाऊया। चल चल चल, घे तुझा आईस्क्रीम। अरे चल तर। विद्युतचा फोन। हॅलो, हां बोल विद्युत। ताई, जरा एक काम होतं तुझ्याकडे। अरे बोल ना। आज शिल्पी आणि संजू पहिल्यांदाच एकत्र भेटतायत। ते बाहेर भेटतायत, सो तू जरा त्यांच्यावर लक्ष ठेवशील प्लीज? विद्युत ताई, ॲक्च्युली मला असा डाऊट आहे की शिल्पी जेव्हा संजूला भेटेल तेव्हा विक्रम पण सोबत असेल, आणि संजू विक्रमला बघितलं की अपसेट होतो। ह्या डिवोर्सच्या ड्रामानंतर खूप दिवसांनी संजूला थोडंसं रिलॅक्स केलंय मी, आणि तो विक्रमला बघून पुन्हा डिस्टर्ब व्हायला नको। ताई, कसं आहे, कोर्टाच्या नियमानुसार शिल्पी आणि संजू जेव्हा भेटतील तेव्हा मी तिथे जाऊ शकत नाही, आणि म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतोय, प्लीज।
हॅलो विद्युत, ऐक ना. अरे हे बघ, शिल्पी बरोबर विक्रम नाही आहे आणि संजू तिच्या बरोबर खूप खुश आहे, एन्जॉय करतायत दोघं. तू काही काळजी करू नकोस. आणि मी निघते. गुड टू सी यू हिअर. काय जोडधंदा चालू केलाय डिटेक्टिव्हगिरी करण्याचा? काही स्पेशल सर्व्हिस फक्त भावासाठी आहे? एनिवे, काहीही असो, पण तुला एक गोष्ट माहिती आहे ना, मी आणि संजू भेटलेलो असताना आमच्यावर अशी पाळत ठेवणं हे इल्लीगल आहे. कंप्लेंट करू? भावाला काय नकोशी झाली आहे का कस्टडी? मी निघतच होते. मन भरतच नाही ना ग तुझं मला त्रास दिल्याशिवाय. मध्ये 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 करण्याची सवय तुझी जातच नाही अगं. सारखं सारखं तिकडे येऊन डबे काय पोचवतेस? तुझा नवरा लक्ष्मण रेषा आखल्यासारखा उंबरठ्यामध्ये बुद्धिबळ काय खेळत बसतो? हे सगळं करत बसण्यापेक्षा जरा स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय याकडे लक्ष दे. तुझी तरुण मुलगी हल्ली काय करते, कुठे जाते, याकडे लक्ष आहे तुझं? कधीही तिचा पाय घसरू शकतो या वयात आहे ती. कॉलेजला किती नटून थटून जाते बघितलंस? अशी स्वतःमध्येच मशगूल असते, स्वतःशीच हसत असते, स्वतःशीच काहीतरी बोलत असते. नोटीस केलंस का हे कधी? तू ह्या सगळ्यात मयूला का मध्ये आणतेस? का खरं बोलले तर लागलं का? माझं असं फक्त एवढंच म्हणणं आहे की एकदा चेक ऑन कर की ती तुझ्यापासून काही लपवत तर नाहीये ना, ती भरकटली तर नाहीये ना, याकडे जरा जरा लक्ष दे. त्या वयात जर ती भरकटली तर तिला सावरणं अत्यंत कठीण जाईल आणि तुला तुला तर सहनच नाही होणार ग. माझं आणि संजूचं काय आम्ही बघून घेऊ, आमचं सगळं ठीक चाललंय. पण आधी तू तुझ्याकडे आणि तुझ्या तरुण मुलीकडे जरा लक्ष ठेव. ऑल द बेस्ट. आणि हो, हे असं पाळत वगैरे नको ठेवूस. आता खूप प्रेमाने सांगितलंय, पुढच्या वेळी मी काय करीन मलाच नाही माहिती. ए मयू, ते मीठ पास कर ना जरा. हे दोघं मला यांच्या गेम मध्ये घेत नाही, तुम्ही दोघं मला तुमच्या वॉक मध्ये येऊ देत नाही. ह्यांना दोघांना नेहमी ह्यांच्याच गप्पा मारायच्या असतात. तुम्ही दोघं पहिलं बाहेर पडा, नाहीतर हाइड अँड सीक खेळताना मी डाईन घेते आणि जेव्हा मी काउंटिंग करते तेव्हा तुम्ही दोघं जसे गायब होता ना तसे गायब व्हाल परत. मयू, खरंच काहीतरी आहे का ग जे मला दिसत नाहीये? का मी उगाचच तुझ्यावर संशय घेते? मला माझ्या पद्धतीने ह्या गोष्टीचा शोध लावायलाच लागेल. आई, तू कधी आलीस? अगं बस ना, पाणी आणते तुझ्यासाठी. नाही, नको. मग चहा करू का? चालेल. लगेच करते. एकदा चेक ऑन कर की ती तुझ्यापासून काही लपवत तर नाहीये ना, ती भरकटली तर नाहीये ना. माझ्या आयुष्यात आलेला एकही चांगला दिवस तुमच्या सुनेला का बघवत नाही? तुमच्याशी बोलतेय मी बाबा. अरे यार, संजू माझा मुलगा आहे. माझ्या पोटच्या मुलाला भेटायला त्यांना काय प्रॉब्लेम आहे? कोर्टाने पण परमिशन दिली आहे मला त्याला भेटायला. यांचा काय इश्यू आहे मग? शी वॉज स्पाइंग ऑन मी बाबा. पाळत ठेवते ती माझ्यावरती का म्हणून? यांच्या आयुष्यात असं काही केलं तर चालणार आहे का? यांच्या मुलींवरती मी जर अशी पाळत ठेवली चालेल? तुम्हाला असं वाटत असेल की कायम ही शिल्पी बोलतच असते, कायम चिडतच असते. अहो पण मी का चिडते
हे असं काहीतरी घडत असतं माझ्या आयुष्यात म्हणून मी चिडते, म्हणून मी रागावते. सतत तुम्हाला असं वाटतं की मीच दोषी आहे. त्या बाईचं वागणं बघा ना जरा, तिची काही चूक नाहीये का याच्यामध्ये? काय गरज आहे माझ्यावर अशी पाळत ठेवण्याची? नाही, मी पण काय गप्प बसलेली नाहीच आहे. चांगली धमकावून आलीये मी तिला. आता पहिल्यांदा घडलंय म्हणून फक्त धमकी दिलीये. नेक्स्ट टाइम मी पोलिसांमध्ये जाईन, तक्रार करीन. नेक्स्ट टाइम अशी तशी सोडणार नाही मी. तुम्ही तर लक्षात ठेवा बाबा, तुमची सून आहे ना लाडकी, लक्षात ठेवा. मयू, हा आई, जरा आवरून घे ना बाळा, खूप दमाला झालाय. आवरते ना. ओके. आई, तो तुझा नाही, मयू दीदीचा फोन आहे. तुझा फोन तिथे. धर. खूप तुमच्या दोघींचा फोन दिसायला सेम नाहीये, तरी तुम्ही दोघे कन्फ्यूज होता. आई काय करत होतीस? तू जा, खेळण्यांचा पसारा केलायस, तू जाऊन आवर. जा जा लवकर. तू माझा फोन चेक करत होतीस म्हणून तू मला आई किचन मध्ये पाठवलंस की तुला चान्स मिळेल माझा फोन चेक करायचा. काय सापडलं तुला? काही नाही. काय गरज होती आई फोन चेक करायची? कारण मला सारखं असं वाटत होतं की तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. मग डायरेक्ट विचारायचंस ना मला. मला असं वाटलं की तू माझ्याशी खरं नाही बोलणार ग, म्हणून असं लपून फोन चेक करायचा का? मयू कसं सांगू तुला, काही दिवस मला असं वाटतंय की ना तू माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत नाही, काहीतरी लपवतेस. आणि ती गोष्ट मला आणि बाबांना कळू नये म्हणून सारखी तुझी धडपड चालू आहे. आई कारण मला माझी स्पेस हवी आहे ग. मी तुला मैत्रीण मानते पण म्हणून मी तुला सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत. अच्छा, म्हणजे माझ्यापासून काहीतरी लपवावं असं तुला वाटतंय आणि म्हणूनच तुला असं वाटत होतं ना की तुझ्या कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घ्यायला नको. हो, कारण तिकडे येऊन सुद्धा ना तू पाळत ठेवशील माझ्यावर. अश्विनी, काय झालंय? एकदम असं का विचारलंस तू तिला? कारण मला असं वाटतंय की मयूच्या आयुष्यात कोणीतरी मुलगा आहे. हो ना मयू? आई तू अशी का वागतेस? मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवते आणि तू इतर मुलींच्या आईसारखीच निघालीस ना. मुलीला एखादा मित्र मिळाला म्हणजे त्यांच्यात काहीतरी चालूच आहे असंच असायला पाहिजे का? बाबा तुम्ही आता मला सांगा, माझा कोणीच मित्र असू शकत नाही का? मी काही लपवत नाहीये हे सिद्ध करण्यासाठी मी दिवसभराच्या गोष्टी सांगू तुम्हाला? मी मित्र मैत्रिणीसोबत कुठे जाते, काय गप्पा मारते, काय चिडवा चिडवी करते, किती मस्ती करते, याचा हिशोब देऊ का आता? मयू अगं प्लीज समजून घे. बघ ऍक्च्युली मी तुझा फोन असा चेक करणं चुकीचं होतं. मी तुला सरळ सरळ विचारायला हवं होतं. आई तू हे कोणाच्या सांगण्यावरून केलेस का? नक्कीच तुला शिल्पी आत्याने काहीतरी सांगितलं असेल. अश्विनी ही काय म्हणते? तू शिल्पीच्या भडकवण्यावरनं हिचा फोन चेक केलास? कठीण आहे तुझं. अरे त्या शिल्पीने आपल्याला किती त्रास दिला हे माहितीये ना तुला? तिच्यामुळे आपल्याला घर सोडावं लागलं, या घरी येऊन राहावं लागलं. घर तर गेलंच आहे, आता आपल्या चौघांमध्ये ती आग लावते आणि तू लावून देतेस. आई मला तुझा राग तर आलाय, पण त्यापेक्षा ना खूप जास्त हर्ट झाले. तुला माहितीये का आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये मी अशी एकटीच मुलगी होती जी घरी येऊन सगळं खरं सांगायची. तुला माहितीये तू माझा फोन का चेक करू शकली? लॉक नाहीये त्याला म्हणून.
अजून किती अपेक्षा आहेत तुझ्या माझ्याकडून? किती ट्रान्सपरन्सी ठेवू? जाऊ दे. मयुरी, व्हॉट इज दिस अश्विनी? तिच्यावर का विश्वास दाखवलास तू? तसं नाहीये हो. मला ना फक्त मयूची काळजी वाटत होती आणि मला तिच्यावर पाळत वगैरे नव्हती ठेवायची. तिच्या काळजीपोटी मी हे सगळं केलं. मला सारखं असं वाटत होतं की ती चुकीच्या मार्गावर जायला नको म्हणून, बस एवढंच. अगं सरळ तिला विचारायचं ना थेट आणि मॅटर संपवून टाकायचा. हो, चुकलं माझं. नाही चुकलं ते ठीक आहे, पण तू शिल्पीच्या सांगण्यावर ना हिचा फोन चेक केलास याचं मला जास्त वाईट वाटतंय. ते शिल्पीच्या नादी लागतेस तू. हर्ट झाली ती मुलगी. तू तिची सगळ्यात जवळची मैत्रीण होतीस. कसं वाटत असेल तिला आता? आणि प्लीज आता लगेच अपेक्षा ठेवू नको की सगळं नॉर्मल होईल, सगळं आलबेल होईल. वेळ दे तिला जरा. हो, बरं झालं ना मयुरी आपण ते मेसेजेस डिलीट केले, नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता ग. अरे पण फोन चेक करायची काय गरज होती? प्रायव्हसी नावाची काहीतरी गोष्ट असते ना. असं का म्हणतेस मयुरी? हे बघ, तुझ्या आईने तुझा फोन चेक केला कारण की तिला डाऊट आला. आणि जरी तिला काय तुझ्या फोनमध्ये सापडलं असतं तर काय झालं असतं? आफ्टर ऑल आपण लोक एकमेकांवर प्रेम करतोय ना, टाइमपास थोडी करतोय. आणि व्हॉट आय फील इज ना की प्रेम करणं गुन्हा नाहीये. तिला ना कळतच नाही रे की मी आता मोठी झाली, माझ्याशी कसं वागायला पाहिजे. मयुरी, तुला तरी कळतं का ग तुझ्या आईशी कसं वागायचं? असं का बोलतोयस? मी काय केलं? तुला ना फार लव्हिंग आणि केअरिंग फॅमिली खूप इझिली मिळाली, म्हणून तुला ना त्याची काहीच व्हॅल्यू नाहीये. आणि राहिला प्रश्न अश्विनीच्या वागण्याचा, तर तिला डाऊट आला म्हणून तिने तुझा फोन चेक केला. आणि मला सांगतो, डाऊट काय रॉंग होता का? हे बघ ना, आईचं एक वेळ ठीक आहे, पण आत्याचं काय? आत्यानेच तिच्या डोक्यात भरवलं ना. किंवा असंही असू शकतं ना की अश्विनीच्या डोक्यात हे आधीपासून होतं. आता तू फक्त एक कारण निघाली तुझा फोन चेक करायला. कसं असतं ना मयुरी, आपल्याला आई सतत लागते का? ते लाड करायला असो किंवा मग राग काढायला. आपण फार ग्रँटेड घेतो ग आईला. म्हणजे बघ ना, तुझ्या लाईफमध्ये मी आत्ता आलो तर तुझी आई तुझ्यासाठी विलन झाली नाही ग. म्हणजे कॉलेज, प्रेम हे सगळं नंतर होईल, पण सगळ्यात महत्वाची असते ती आई. कारण तीच तुझ्या लाईफमध्ये कॉन्स्टंट होती, आहे आणि कायम राहील. म्हणून अशी कधी तुझ्यावर वेळ आली ना की तुला अश्विनी किंवा माझ्यामधून कोणतरी एक निवडायचंय, तर तू डोळे झाकून अश्विनीला निवड. प्रतीक, किती डीप विचार करतोस. आय एम सो लकी की तुम्हाला भेटलास. मयुरी, तू आता माझंच कौतुक करत बसणार आहेस का घरी जाऊन अश्विनीशी नीट बोलणार आहेस? येते मी. बाय. मी तुला कितीदा सांगितलं मला तुझं काम करायचं नाही. अरे नाही करायचंय मला तुझं काम, तरी सुद्धा तू मला फोन करतेस. हे बघ, तू ना मला एकदा विचार, 100दा विचार किंवा 1000दा विचार, माझं उत्तर हेच आहे की मला ते काम करायचं नाहीये. हांजी सर. हाँ हाँ, नहीं सर, पेपर वर्क पूरा क्लियर है. जी सर. आपको तो अच्छा लगा ही था. जी सर, जी सर. नहीं नो प्रॉब्लम सर, मैं आ जाऊंगा पक्का सर. ठीक है, मैं फोन करके आता हूं सर. थैंक यू सर, थैंक यू, थैंक यू. अश्विनी, अश्विनी. काय हो? क्लायंटचा फोन आला होता, डील फायनल झाली, ऍडव्हान्स घ्यायला घरी बोलवलंय. मी देवापुढे ठेवायला साखर आणते. हो, देवापुढे साखर ठेव. आणि तो प्रतीक आला ना तर त्यालाही थोडी साखर दे. त्यांनीच दिले रेफरन्स या डीलचा. माझे सगळे राउंड क्लिअर झाले, फक्त फायनल राउंड बाकी आहे. आणि फायनल राउंडची वेळ आली. आई, तू येणार आहेस ना? तुम्हाला प्रॉमिस केलेलं ना तू येणार आहे. आता ब्रेक नाही करायचं प्रॉमिस. अहो, घरातल्या सगळ्या गोष्टी मॅनेज नाही होणार आणि हिचा फायनल राऊंड नाशिकला आहे. त्यात काय, मी आहे ना, मी मॅनेज करेन सगळं. नाही नको, तुमच्यावर अजून ताण वाढेल. आता आयुष्यभर सगळा ताण तू घेतलायस, 4 दिवस मी घेतला तर काय फरक पडणार आहे?
आणि तसंही 50% लोड शेअरिंग आहेच ना, मग थोडे दिवस 100% घेईन, त्यात काय एवढं. आणि पार्लरचं काय करायचं? पार्लरचं काय, अश्विनी मॅडम के सारे अपॉइंटमेंट फुल आहे असं सांगून टाकायचं. आणि जेनिफरला जेवढं जमेल तेवढ्या अपॉइंटमेंट घ्यायच्या, सिम्पल. आई तू ये ना प्लीज आई. अश्विनी, तुझं समर कॅम्प होतं पहिल्या दिवशी आणि तू बिग बजेटची फिल्म सोडलीस आणि आता ती फायनलला पोहोचलीस, तर आता तू जाणार नाही? तसं नाही हो. तसं नाही मग कसं? हे बघ, तू कधी प्रॉमिस तोडत नाहीस, मग आताही नाही तोडायचं.